डोंबिवली पुन्हा एकदा भयंकर स्फोटाने हादरली आहे। डोंबिवली एमआयडीसी सागाव भागात एका केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय। दुपारी 1च्या सुमारास अमुदान केमिकल्स या कंपनीत मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 20 ते 22 कामगार हे जखमी झाल्याची माहिती समोर येते। या स्फोटानंतर कंपनीमध्ये प्रचंड मोठी आग लागली। आगीमुळे कंपनीत नंतरही बराच वेळ छोटे छोटे स्फोट होत होते। या आगीमुळे परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण आहे। धुराचे लोट कित्येक किलोमीटर दूरपर्यंत दिसतायत। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर या स्फोटानंतरची ही दृश्य समोर आलेली आहेत। एमआयडीसी फेज 2 मधल्या कंपनीत हा स्फोट झाला। अमुदान केमिकल्स असं या कंपनीचं नाव आहे आणि तिकडे हा स्फोट झाला आणि आगीमुळे कंपनीमध्ये बराच वेळ छोटे छोटे स्फोट होत होते अशी ही माहिती समोर आली। सध्या रेस्क्यू ऑपरेशनने बचाव कार्याने वेग घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी या परिसरातला आढावा घेतलाय, आपण पाहूया। डोंबिवली एमआयडीसी मध्ये अंबर केमिकल कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे आणि ही आग एवढी भीषण होती की या ठिकाणी बॉयलरचा स्फोट झालेला आहे। तुम्ही माझ्या समोर बघता हे दृश्य आहे ते संपूर्णपणे कंपनी ही जळून खाक झालेली आहे आणि केमिकल होते या कंपनीमध्ये आणि त्याच केमिकल कंपनीला आहे ते मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता। बॉयलरचा स्फोट झाला होता। या स्फोटची तीव्रता एवढी मोठी होती की आजूबाजूच्या साधारण 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या ज्या घराच्या काचा आहेत त्या काचा पूर्णपणे फुटलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान झालेलं आहे। सध्या ह्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे। मात्र याच कंपनीच्या आगीमुळे आजूबाजूच्या जेवढ्या 4-5 कंपन्या होत्या त्याही कंपनीला या ठिकाणी आगी लागलेली आहेत आणि ही आग आता पसरत चाललेली आहे। तुम्ही माझ्या शेजारी पाहताय की याच केमिकल कंपनीच्या बाजूची ही कंपनी आणि या कंपनीची परिस्थिती तुम्ही पाहता की या स्फोटामुळे या कंपनीच्या बाजूच्या कंपनीचे संपूर्णपणे पत्रे शेड हे उडून गेलेलं आहे। संपूर्ण सामान उडालेलं आहे। केमिकल ड्रम उडालेले आहेत। या ठिकाणी इंजिनिअरिंगचं जे साहित्य ठेवलं होतं ते सुद्धा उडून दुसरीकडे पडलेलं आहे। त्यामुळे ही भीषण या ठिकाणी स्फोट होता। तीव्रता या ठिकाणी या स्फोटाची जास्त होती आणि या स्फोटामध्ये सध्या अद्यापपर्यंत तरी कोणी या ठिकाणी मयत असल्याचं प्राथमिक माहिती तरी समोर आलेली नाहीये। जखमी या ठिकाणी काही लोक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातल्या घरांचं काचाचं आहे ते नुकसान झालेलं आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, तळोजा असेल या संपूर्ण परिसरातल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय की आग भडकत चाललेली आहे। पूर्णपणे या ठिकाणी धुराचे लोट आहे ते संपूर्णपणे तर हा होता आढावा विनायक पाटील यांनी घेतलेला आणि आता विनायक पाटील थेट आपल्यासोबत लाईव्ह या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी आहेत। विनायक, काय ताजी माहिती आहे? कोणी कोणी तिकडे भेटी दिल्या आहेत? काय अपडेट्स आहेत आताचे? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आहे ते मंत्री उदय सामंत आलेले आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आहेत, या ठिकाणचे आमदार राजू पाटील सुद्धा आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। आगीवरती अजून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। या आगीमुळे आहे ते आजूबाजूच्या 4 ते 5 केमिकल कंपनीला या ठिकाणी बाजू केमिकल कंपनी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी बक्षस्थानी गेलेले आहेत। 20 ते 25 आहेत ते या ठिकाणी लोक जखमी झाल्याचं समजतंय। त्यांना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर साधारण 1, 2, 3 किलोमीटर पर्यंतचा हा जो संपूर्ण आजूबाजूचा नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पूर्णपणे काचा फुटलेल्या आहेत। या ठिकाणी लोकांना लागलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की ही आग किती गंभीर आहे हे यातनं दिसून येत आहे। या ठिकाणी मंत्री आहेत जे उदय सामंत या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। उदय सामंत यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर आढावा घेण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये फायर ब्रिगेडच्या गाड्या ते आलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल। उदय सामंत आपल्या बरोबर आहेत। सर, काय म्हणाल? प्राथमिक माहिती घेतल्यानंतर बॉयलरचा स्फोट झाला अशा पद्धतीची माहिती आहे। मी स्वतः त्या स्पॉटवर जाऊन आलेलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर तात्पुरतं सोल्युशन काढून उपयोगाचं नाही। या डोंबिवलीकरांची जी मागणी आहे त्याच्या संदर्भात 2 वर्षापासून आपण वर्किंग करतोय आणि महत्वाची गोष्ट की इथल्या ज्या केमिकल फॅक्टरी शिफ्ट करायच्या आहेत त्याचा देखील धोरणात्मक निर्णय झालेला आहे। 2 महिन्याची आचारसंहिता असल्यामुळे आपण लँड अलॉट करू शकलेलो नाही, परंतु 4 तारखेनंतर ह्याची कारवाई पूर्ण होईल आणि जी डोंबिवलीकर वासियांची एक मागणी होती की त्यांच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे केमिकल फॅक्टरीज आहेत या सगळ्याच्या सगळ्या शिफ्ट करण्याचा निर्णय ऑलरेडी 1.5 वर्षापासून आम्ही घेतलेला आणि त्याची कारवाई पूर्ण करू। सध्या काय परिस्थिती आहे? कोण याच्यामध्ये मयत आहे का? जखमी किती आहे?
याच्यामध्ये आतापर्यंत 3 मृतदेह सापडलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांचा खर्च करण्याची घोषणा देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे. पण आपल्याला कुठेही तात्पुरत्या स्वरूपाचं सोल्युशन काढायचं नाही. जे सोल्युशन आहे ते परमनंट ऑलरेडी आपण काढलंय. पण दुर्दैवानं ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदर ही दुर्घटना घडलेली आहे. परंतु याची कारवाई 4 तारखेनंतर पूर्ण होईल. सर, कुठले केमिकल ठेवण्यात आलं होतं या ठिकाणी? नाही, मी आता तेच सांगितले की केमिकल फॅक्टरीचे जे माझ्या अंदाजाने केमिकल फॅक्टरीचं नाव अमुदन नावाची केमिकल त्याचे कोण अधिकारी आहेत तेच आता आमच्या अधिकाऱ्यांना मी शोधायला सांगितलेलं आहे. ते जेव्हा भेटतील तर नक्की तिथे किती लोक होती, किती लोक काम करत होती, नक्की बॉयलरचा स्फोट झालाय की अन्य कुठचा स्फोट झालेला आहे, की ड्रमचा स्फोट झालाय की केमिकलचा स्फोट झालाय, हे नंतर आपल्याला कळणार आहे. मला असं वाटतं की आपण 1 तास जर सगळ्या यंत्रणेला दिला तर 1 तासानंतर मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकतो की नक्की परिस्थिती काय. या कंपनीबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, मात्र एमआयडी प्रशासन योग्य लक्ष दिलेलं नसल्याचा आरोप होता. नाही, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मला जाऊन काही सध्या, कारण हा फार संवेदनशील विषय आहे. त्याच्यामुळे लोकांच्या भावना असू शकतात. त्या लोकांच्या भावनेचा मी मंत्री म्हणून मनापासून आदर करतो. पण याच्यामध्ये कंपनीनं जर दिरंगाई केली असेल तर कडकची कडक कलम लावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु ही कारवाई केल्यानंतर सुद्धा गेलेली लोक परत येणार नाहीत ह्याची देखील मला पूर्ण खात्री आहे. परंतु अशी घटना भविष्यामध्ये होऊच नाही ह्या परिसरामध्ये, त्याची प्रोव्हिजन ऑलरेडी आम्ही केलेली होती. परंतु आचारसंहितेमुळे त्याला उशीर झाला. 4 तारखेनंतर जी मागणी आहे शिफ्टिंगची ही युद्धपातळीवर आम्ही करू. सर, आजोबाच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी सांगितलं ना, कलेक्टरना आताच मी सांगितलंय, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय, खासदार साहेबांनी सांगितलं की त्याचे पंचनामे तातडीनं झाले पाहिजेत. आणि पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झालंय हे आमच्या डोळ्यासमोर येईल आणि त्याच्यावर जो सकारात्मक निर्णय ते मुख्यमंत्री घेतील. नक्कीच आपण पाहतो की या संपूर्ण स्फोटमध्ये आहे ते 3 लोकांचा मृत्यू झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. अनेक लोक जखमी आहेत, त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. आणि सर्वात महत्वाचा या डोंबिवलीचा प्रश्न म्हणजे ज्या केमिकल कंपन्या त्या केमिकल कंपन्या हा केमिकल झोन आता उठवण्यासंदर्भातला धोरणात्मक निर्णय सरकार घेत असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, डोंबिवली. तेव्हा विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आढावा घेत होते आणि त्यासोबतच मंत्री उदय सामंत यांच्याशी त्यांनी संवाद साधला. 3 जण यामध्ये मृत्युमुखी पडल्याची सध्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली. दरम्यान डोंबिवली एमआयडीसीत अंबर केमिकल्स या कंपनीतल्या या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. कंपनीपासून 2 ते 3 किलोमीटर परिघातल्या सर्व इमारतींना मोठा हादरा बसला. कित्येक इमारतीच्या काचा फुटल्या. कल्याणशिळ रस्त्यावरील अनेक इमारती, शोरूम, दुकानं यांचं मोठं नुकसान झालंय. या स्फोटामुळे परिसरातल्या रहिवासी इमारती, दुकानं यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. तर या कंपनीत नेमकं काय उत्पादन बनतं आपण ते पाहूया. मेथाइल इथिल केटोन पेरॉक्साइड प्लास्टिक बनवण्यासाठी, ॲल्युमिनियम आयसोप्रोपोक्साइड, ऑर्गॅनिक पेरॉक्साइड सिंथेटिक पॉलिमर बनवण्यासाठी. या कंपनीमध्ये नेमकं काय बनतं ते आपण बघतोय आणि कशासाठी त्याचा उपयोग होतो हे आपण बघतोय. ऑर्गॅनिक पेरॉक्साइड सिंथेटिक पॉलिमर बनवण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. तर डोंबिवली एमआयडीसीतल्या भीषण स्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत आपण तेही जाणून घेऊया. एमआयडीसी मध्ये अमोल राज म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोचलेली आहे. जिल्हाधिकारी तिथे पोचले आहेत, खासदार तिकडे पोचले आहेत. त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे. कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने. त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोचलेली आहे तिथे. डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. याविषयी वेगवेगळ्या त्याची सगळी माहिती मी मागवलेली आहे. पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याला त्याचं ब्रीफिंग देईन. डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. याविषयी वेगवेगळ्या त्याची सगळी माहिती मी मागवलेली आहे. पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याला त्याचं ब्रीफिंग देईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.